Audio Jungle. विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशम्। ओम नमः शिवाय। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. महर्षी गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाश स्तंभला दर्शवितो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडमध्ये अंगठ्याच्या आकाराचे 3 कपाल आहेत. त्यात त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं. कुशावर्त तीर्थ अशी मान्यता आहे की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वताहून लुप्त झाल्यावर या ठिकाणी प्रकट होते. कुशावर्त तीर्थ हे नैसर्गिक पाण्याचे कुंड आहे. सन 1750 साली हे बांधण्यात आले. येथे छोटे छोटे मंदिरं आहेत. चारही बाजूला 15 पायऱ्या आहेत ज्या कुंडात घेऊन जाते. अशी मान्यता आहे की ह्या कुंडात स्नान करून मगच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले जाते. पौराणिक कथानुसार येथे गौतम ऋषींनी गंगेला अडवले होते आणि पुण्यस्नान केले होते. तेव्हापासून भाविक इथे स्नान करून मगच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. ब्रह्मगिरी हा पर्वत शिवस्वरूप असून ब्रह्मगिरी पर्वत स्वयंभू पंचमुखी शिवलिंग आहे. आधी हा पर्वत शिवगिरी या नावाने ओळखला जायचा. ब्रह्माच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने ब्रह्मास असे वरदान दिले की तुमचे नाव धारण करूनच मी ह्या पर्वतावर वास्तव्य करेन. तेव्हापासून ह्या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी पर्वत असे पडले. ह्या पर्वताला एकूण 5 शिखरे असून त्यांना शिवाचे पंचमुख म्हटले जाते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. कुशावर्तला जाऊन आता आपण परिक्रमा सुरू केली आहे. आज आपण परिक्रमेला चाललो आहे. ब्रह्मगिरी परिक्रमा बघायची. हा मागे तुम्ही बघू शकता ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्याला आपल्याला पूर्ण परिक्रमा मारायची आहे. 40 किलोमीटर आपल्याला आज चालायचे. तर चला परिक्रमा कंप्लीट करू. आज आहे आपल्यासोबत मी, मनीष, हनुमान, गणेश, रोहित. न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यम् जरा जन्म दुःखो गतातप्यमा
पाहि आपन्नमामीश शम्भो। नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्। प्रयाग तीर्थ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगापासून सुमारे 2 किमी अंतरावर पैगलवाडीमध्ये असलेले हे एक प्रयाग तीर्थ हा एक तलाव आहे। या तलावाची प्रदक्षिणा मारून आम्ही पैगलवाडी येथे पोहोचलो। निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम्। ब्रह्मगिरी परिक्रमाचा सुरुवात ही पैगलवाडी येथून होते। पैगलवाडीपासून घोटीकडे जाणारा रस्ता पकडला की आपण 7 ते 8 किलोमीटर चालल्यानंतर पहने ह्या गावामध्ये पोहोचतो। तुषारात्रिसङ्काश गौरं गभीरम् हे आपण आता पैने गावात आलेलो। मित्रांनो आता आपण पहिल्या टप्प्यात येऊन पोहोचलो। जवळपास 7 किलोमीटर चालून आल्यावर आपण आता पहिल्या टप्प्यावर आलो आहे। हे आहे पहिने गाव। पहिने गावात आल्यावर तुम्ही जर सरळ गेलात तर घोटीकडे जातो। त्या साईडला गेलात तर हा कोडाळा मार्ग म्हणजे हरिहर गडाकडे जाणारा रस्ता आहे। तर आपल्याला आता हा हरिहर गडाकडे जाणारा रस्ता पकडायचा आहे आणि पुढे बघू आपण दुसऱ्या टप्प्याला परत थांबू, तिथे बघूया काय आहे। प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीश चर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानी। मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्यात आलोय। आता आपण धाडोशी गावामध्ये आलो। धाडोशी गावात आलो तुम्ही बघू शकता हा रस्ता सरळ चाललाय कोटमवाडीला म्हणजे हरिहरगडाकडे। आपल्याला इथून राईट घ्यायचा आहे। राईट घेतल्यावर तिथे तुम्ही एक खिंड बघू शकता। त्या खिंडीमध्ये एक मंदिर आहे। तिथपर्यंत गेलं तर अर्धी आपली प्रदक्षिणा पूर्ण होते आणि त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे। तर आता आपण दुसरा टप्पा कंप्लीट केलेला आहे। जवळपास आपण 2.5 तास चालतोय नॉन स्टॉप आणि आता आपण 12 किलोमीटर कंप्लीट केलेली आहे। तर चला आता पुढे पुढे एक मंदिर दिसत आहे आणि खिंडीच्या जवळ गौतम ऋषीचं मंदिर आहे। न यावत् उमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम्। धाडोशी गाव ते गौतम ऋषी मंदिर
हा रस्ता पूर्णपणे सिमेंटचा आहे. आजूबाजूचा निसर्ग खूपच सुंदर आहे. तरी आपली ही 20 मैलाची फेरी जी आहे ती आता आपण एक्झॅक्टली अर्ध्या याच्यावर आलेलो आहोत. 10 मैल झालेत. इथे तुम्ही आता मस्त बघा, हा ओढा आहे, हा सुंदरसा ओढा, आणि इथे मंदिर आहे छोटंसं. त्या खिंडीमध्ये आपल्याला जायचं, तिथे लोक पण दिसत आहेत. ती खिंड आहे. आणि हा जो आहे ना ब्रह्मगिरीचा पूर्ण पॅच आहे, हा त्र्यंबक रेंज. ह्या खिंडीतून आपल्याला क्रॉस करून ह्याच्या पल्ल्यावर जायचं आहे. तर इथला आपण थोडासा निसर्ग एन्जॉय करू, थोडंसं इथे रेस्ट करू आणि मग निघू आपण. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम्. परिक्रमा करत असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक सुंदर असं श्री गुरुदत्त मंदिर आम्हास आढळलं. सुंदर रस्ता, गाव, पर्वतरांगा, दोन्ही बाजूला हिरवीगार गवताचे गालीचे, शेत, फुले, झाडे, झरे, डोंगर, दूर शुभ्र धबधबे, मातीचे घर, मानवी वस्ती आणि पाळीव प्राणी असे बघत बघत प्रदक्षिणा चालू होती. डोंगर रस्ता असल्याने थोडे पाय भरले आणि दमही लागला. चालण्यात सातत्य ठेवून हळूहळू वर चढत आम्ही मन आजूबाजूच्या निसर्गात रमवत होतो. काय खाताय? लसूणी चिवडा, रोल, जाम आणि चपाती यांचा आपण रोल केलाय. आणि मस्त अंबिका भोजनालयातून ही आपल्याला रेसिपी काढलेली. तर हा असा नाश्ता आहे, चपाती, जाम आणि त्याच्यावर लसूण चिवडा. हे नाम दिलं जिम जॅम फ्रँकी. नई शाखा खुलेगी अनुशक्ती. तब्बल 3.5 तासांनी आम्ही ब्रेक घेतलाय आणि आता अंबिका ह्या खिंडीत वर चढायचं आपल्याला. चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्न. मित्रांनो, आता आपण तिसऱ्या टप्प्याला आलोय. ते बघू शकता तुम्ही, इथून पायऱ्या सुरू होतात. या पायऱ्या जवळपास 100-150 पायऱ्या ज्या आपल्याला नेतील गौतम ऋषी मंदिरापर्यंत. तिथपर्यंत एक्झॅक्ट आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होते. तिथून मग बोलतात की थोडं सोपं आहे कारण खाली उतरायचं. तर आता आपण तिसरा टप्पासुद्धा पार केला आहे. जवळपास 3-3.5 तास झालेले आहेत. सगळे थकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डं अजं भानुकोटि प्रकाशम् त्रयशूल निर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानी पतिं भावगम्. कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद. आपण वर चढून महर्षी गौतम ऋषी मंदिरापर्यंत येऊन पोहोचले. देवाचं दर्शन घेऊ आणि पुढे मार्गस्थ होऊ. गावकऱ्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की या मंदिराच्या उजव्या बाजूने एक पाऊल वाट थेट ब्रह्मगिरी पर्वतावर घेऊन जाते. आणि हे ऐकून आमच्यातला गिर्यप्रेमी जागा झाला आणि आम्ही ब्रह्मगिरीच्या दिशेने जायला निघालो. मित्रांनो,
एक्झॅक्ट आम्ही आता माझ्या पाठी बघू शकता तुम्ही, तिथे गौतम महर्षीचं मंदिर आहे. आणि आत्ताच आम्हाला कळलं की इथून एक रस्ता जातो तो ब्रह्मगिरीला जातो. तर आता आम्ही पहिला ब्रह्मगिरी कंप्लीट करू आणि तिथून खाली येऊ आणि मग पूर्ण परिक्रमा पूर्ण करूया. तर चला. ब्रह्मगिरीवर जाणारी ही वाट खूपच सुंदर आहे आणि जसं जसं आपण पुढे जाल तसं तसं जंगल आपल्याला लागतं. ह्या जंगलातली वाट तशी सोपी असली तरी जी चढाई आहे ती खूप कठीण आहे. अशा ठिकाणी आपण कुणाचा मार्गदर्शनाखाली जावे ही आपल्याला विनंती आहे. थोडं अंतर चढून आपण वर आल्यानंतर बघू शकता आपण सुळक्याच्या जवळ पोहोचलो. त्याला आपल्याला क्रॉस करायचं आहे. याच्या पाठीमागून आपल्याला पायऱ्या लागतील. म्हणजे आपण जेवढे आलो त्यातले 5-6 किलोमीटर आपल्याला अजून चालायचं आहे आणि मग वर चढायचं. वर चढून मग आपण तिकडनं गंगाद्वार करून मग पुन्हा इथे परिक्रमेसाठी येऊ. तर हा ब्रह्मगिरीचा अल्टिमेट हा वेगळा रूट आहे जो कोणी सहसा करत नाही. तो आज आपण करू शकतोय. तर तुम्हीही आवर्जून बघा हा अनएक्सप्लोर्ड ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेक. जंगल खूप आहे. जंगल भरपूर मोठा आहे. रोज क्लोज राहा. बिबट्याचा व्यवहार असतो. असे मोठमोठे बोल्डर पण आहेत. सुंदर सुबक अशी पाऊल वाट आणि हिरवा हिरवागार निसर्ग, हवेतील गारवा आमच्या अंगातला सर्व क्षीण घालवत होती. ब्रह्मगिरी पर्वतावर चढण्याचा उत्साह आम्हाला पुढे पुढे नेत होता. चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालम् प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालम् मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालम् प्रियं शङ्करम्. ते बघा ते काही मार्क्स दिसत आहेत आम्हाला. एक्झॅक्ट आम्ही कन्फ्यूज आहे. हे मोठे मार्क्स आहेत तुम्ही बघू शकता. हा एक जो मार्क आहे हा जवळपास बघा एवढा आहे. एवढा मोठा हा एवढा बघा एवढा मोठा मार्क्स आहे. तर आम्ही कन्फ्यूज आहे हा कुत्र्याचा आहे की बिबट्याचा आहे. तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की हा मार्क्स कसला असू शकतो. पुढे पण आहे अजून. दाखव ना. हा मित्रांनो असा हा अनएक्सप्लोर्ड ब्रह्मगिरीचा ट्रेक आम्ही करतोय. एका वेगळ्या रूटनी करतोय आणि हा वेगळाच धाडस घेतलाय. मध्यंतरी आम्हाला कुठे एक असे पंजे दिसले तेव्हापासून थोडीशी भीती वाढलेली आहे. आता इथे बघू शकता तुम्ही हा पूर्ण काता खडी चढाई एकदम याच्यात रस्सीनीच चढता येईल असा हा ब्रह्मगिरीचा हा भाग कोणी बघितला नसणार. खूपच सुंदर अप्रतिम. ते बघा तुम्ही झाड आलते म्हणजे अशा भीती वाटतच असते काही ना काही. तर आता आपण जवळपास 2 किलोमीटर चालून झालेलो आहे. अशा हा अनएक्सप्लोर्ड आता आपल्याला ह्या ठिकाणी जायचं आहे. ह्या ग्रूवमधून वरती ह्या खिंडीतून वर जायचं आहे. कठीण रस्ता आहे
थ्रिल आहे आणि विशेष म्हणजे अजूनपर्यंत कोणी गेलेलं नाही आहे, खूप क्वचित लोक जातात अशा या रस्त्यावर. आता इथे आम्ही रस्त्यात आम्हाला एक मातेचं मंदिर लागलं आहे, इथे आम्ही थोडा रेस केला आहे. आता इथून पुढे जायचं आहे. काय बोलतात तुम्ही हा रूटविषयी? हा रूट एकदम अनएक्सप्लोर आहे. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो त्या रुटीन रस्त्यानेच गेलो होतो, वरती जाऊन भांडारदुर्ग केला होता. पण आता आम्ही एकदम अचानक ठरवलं की इकडनं जाऊयात, तर आता आम्ही आज चालू केला आहे. थोडंसं थ्रिलिंगचं आहे, मध्ये वाघाचे पंजे वगैरे दिसले होते आणि वरती पण थोडा हार्ड पॅच वाटतोय, पूर्ण रॉक पॅच आहे. एका ठिकाणी सीड्या आहेत, बाकी सगळं तर तुम्हाला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अवघडच दिसतोय. पण चला, आज आपलं काहीतरी सक्सेस होईलच आणि ह्याच्यानंतर आपल्याला ती परिक्रमा देखील पूर्ण करायची आहे. तर आपण आता निघूयात. यांना विचारून घ्या. हनुमंत सर, काय वाटतं तुम्हाला? नाईट पण आहे तुमची. आम्ही गौतम ऋषीच्या मंदिरापाशी आल्यानंतर आम्हाला एका स्थानिक व्यक्तीने असं सांगितलं की तुम्हाला जर ब्रह्मगिरीवर पण जायचं असेल तर त्यांनी तो मार्ग सांगितला होता. आम्ही त्या मार्गाने इथपर्यंत आलोत आणि हा देवीचं मंदिर हा एक मोठा लँडमार्क आहे. तिथून आता आम्ही लेफ्ट टर्न घेणार आणि पुढे शिडीचा रस्ता आहे, तिथं पूर्ण ब्रह्मगिरी कंप्लीट करून परत याच रस्त्याने येण्याचा प्लॅन आहे आणि प्रदक्षिणा आपली राहिलेली पूर्ण करायची आहे. बघू आता कसं होतं. हाँ, आपको क्या लगता है? आहे बरं आहे, चांगलं आहे. उलटच्या रस्त्यावरून आल्यावर आम्हाला बरं वाटत नव्हतं, पाया पण दुखायला लागले होते. आता आम्ही प्रॉपर ट्रेकिंगसारखं आलं वरती, आम्हाला जरा बरं वाटतं. आता कंप्लीट करायचं आहे आता आणि जरा मौसम पण चांगला झालेला आहे. आता थोडा ऊन थोडी सावली, बरं वाटतं. या तर आता आम्ही जातोय प्रदक्षिणेला हळूहळू. आता हा रूट आपल्याला घेऊन जाईल तिथे लोखंडी शिडीवर. त्या लोखंडी शिडीवर आपल्याला जायचं आहे. तो आता आपला दुसरा टप्पा. लोखंडी शिडीला आपण भेटूया लवकरच. आपण त्र्यंबक ब्रह्मगिरीच्या माझ्यावर आलेल्या म्हणजे पाठी बघू शकता. तो अंजनेरी किल्ला आहे. हा जो आहे हा अंजनेरी किल्ला आहे. ते प्रॉपर पाठीमागे जे बॅकवॉटर दिसते ते वैतरणा डॅमचं बॅकवॉटर आहे. ते समोर बघा तुम्ही. हा हरिहरगड आहे. ह्या रेंजमधला सगळ्यांचा आवडता किल्ला हरिहरगड. तर आता आपण ब्रह्मगिरी कंप्लीट करून पुन्हा इथे आलो. हे महर्षी गौतम ऋषी मंदिर आहे. प्रदक्षिणा परत सुरू करतो. आता आपण वरतून महर्षी ऋषीपासून आजपर्यंत पाहिलं आहे. सिमेंटचा रस्ता आहे. तसाच जसा आपण आलो तसं आपल्याला पुढे जायचं. तर मित्रांनो, आता आपण 4थ्या टप्प्यात आलो. आपण तळेगावला आलो. आम्ही थांबतो.